लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 9 डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला ज्या दिवशी कला आता राहुल आणि रोहिणी यांचं सत्य शोधायला निघालेली आहे त्या दिवशी एक्झॅक्टली काय झाले हे कळणार आहे। कारण कलाचा मोबाईल त्या दिवशी जो हरवला होता तो सुकन्याकडे सापडलेला आहे आणि अद्वैतला सगळं सत्य हार्ट ट्रान्सप्लांट पासूनचे त्या दिवशी घडलेलं सगळं सत्य समोर येणार आहे। नक्की आजच्या भागात काय घडलंय पाहूया। 9 डिसेंबरच्या भागामध्ये इकडे आता सुकन्याला घेऊन ज्यावेळेला अद्वैत चाललाय, सुकन्याची जरा तब्येत जास्तच डाऊन झालेली आहे आणि अद्वैत तिला समजवतोय, सुकन्या तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाहीये असं म्हणत तो तिला समजवतोय आणि त्यानंतर तिला मात्र खूपच त्रास होतोय आणि सुकन्या आता अद्वैतला सांगत आहे, मला खरंच कळत नाहीये की मला असं का होतंय ते। आणि असं म्हणत ती विचार करत आहे की ज्या वेळेला कलाचा विषय निघतो त्या वेळेला मी खूपच पॅनिक होते आणि तोपर्यंत आता अद्वैत पोहोचलेला आहे, तो म्हणजे हॉस्पिटलपर्यंत। ज्या वेळेला अद्वैत हॉस्पिटलला पोहोचलाय आणि त्यानंतर मग आता तो सुकन्याला हळूच एका साईडने बाहेर काढतोय आणि त्यानंतर मग आता तो घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये आलाय। इकडे रोहिणी खूपच पॅनिक झालेली आहे आणि रोहिणी आता विचार करते ही प्रॉपर्टी तर जाऊ दे, पण मला जेलमध्ये जाण्यापासून सुद्धा आता जर का मी जेलमध्ये गेले तर कोणी अडवू शकणार नाहीये, काय करू, मला तर खूपच टेन्शन आले। म्हणजे आता हे सगळं कसं थांबवायचं आहे किंवा हे सगळं थांबवण्यासाठी काय करायला लागेल असा ती विचार करते आणि त्याच वेळेला ती राहुलला कॉल करते आणि राहुलला कॉल करून ती सांगते, राहुल ताबडतोब जसा असशील तसा आता इकडे निघून ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। आणि मग ती राहुलला ताबडतोब घरी बोलवते। इकडे आता सुकन्याची बॅग अद्वैतच्या हातामध्ये आहे। ज्या वेळेला तो खाली उतरला म्हणजे गाडीमधून तेव्हा तिला जसं बाहेर घेऊन आला त्याच वेळेला त्यांनी आता तिची बॅग सुद्धा बाहेर काढलेली आहे आणि ती बॅग त्याच्या हातामध्ये आहे। ती बॅग घेऊन तो ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये सुकन्याला ॲडमिट करून बसलाय बाहेर टेन्शनमध्ये आणि त्याच वेळेला ती बॅग सुद्धा खाली पडलेली आहे आणि बॅग खाली पडल्यावर त्याच्यामधून ती फाईल खाली पडले, ज्या फाईलमध्ये त्याने तिचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे ती फाईल आहे की तिचं हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि तो आता विचार करतोय की ही तारीख तीच आहे ज्या तारखेला आता कला हॉस्पिटलमध्ये होती, म्हणजे काहीतरी या दोघींचं कनेक्शन नक्कीच असू शकतं असं म्हणत तो आता विचार करतोय आणि त्यानंतर तो विचार करतोय की नाही मला या हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारायला पाहिजे आणि त्यामध्ये मला ह्या हॉस्पिटलमध्ये फोन लावून विचारायलाच पाहिजे असं म्हणत तो लगेचच त्या हॉस्पिटलमध्ये कॉल करतो आणि आता माझ्या मिसेसचं म्हणजे कला चांदेकर यांचं हार्ट ज्याला ट्रान्सप्लांट केलं होतं त्यांचं नाव काय आहे ही माहिती विचारतो। आत्तापर्यंत त्याने कधीच ही माहिती विचारलेली प्रेक्षकांनो म्हणजे नसते, त्याला ते जाणूनच घ्यायचं नसतं किंवा कलाने सुद्धा सांगितलेलं असतं की अद्वैत चांदेकर यांना आता सांगू पण नका की हे हार्ट ट्रान्सप्लांट कुणाला केलंय, जेणेकरून त्यांना आता या सगळ्याचा त्रास नाही होणार। आणि त्यानंतर मग आता कलाच्या हार्ट ट्रान्सप्लांट केलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही ती सुकन्याच आहे हे ज्या वेळेला अद्वैतला समजले त्याला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे। अद्वैत आता विचार करतोय की ज्या मुलीचं किंवा ज्याचं मी नाव सुद्धा घेणार नव्हतो ते सगळं आता पुन्हा एकदा माझ्या समोर आलेलं आहे। म्हणजे आता ज्या मुलीचं नाव नकोला होतं किंवा ज्या मुलीला मी आता बघायची माझी इच्छा नव्हती तीच मुलगी कलाचं सगळं शोधण्यामध्ये, कलाला खरा गुन्हेगार शोधण्यामध्ये मला मदत करते आहे। इकडे तोपर्यंत रोहिणी आणि राहुल हे दोघं जण प्लॅन करतायत की काय करायचं कसं करायचं, पण त्याच वेळेला इकडे आता सरोजचा कॉल आलेला आहे रोहिणीला आणि सरोज आता सांगतेय की रोहिणी अगं रॉकेट बाहेर गेलेलं आहे, कला आणि ती सुकन्या ते तर ऑलरेडी बाहेर गेलेत आणि मी पण जरा बाहेर आले, त्यामुळे तू एक काम करशील, घरात कोणीच नाहीये, जरा आबांची काळजी घेशील का। यावरती रोहिणीच्या हातामध्ये आईतच आता कोलीत मिळालेला आहे। रोहिणी आता सांगते, सरोज वहिनी तू बिलकुल काळजी करू नकोस, मी आबांची काळजी घेईन। आणि त्यानंतर मग ती राहुलला सांगते, म्हणजे बघ आपण ज्यासाठी प्रयत्न करतोय तो आपला डाव इथेच यशस्वी झालेला आहे। आणि त्यावरती राहुल म्हणतोय म्हणजे मला नाही कळलं काय ते। यावरती ती सांगते, अरे आज घरात कोणीच नाहीये, म्हणजे हे दोघं जण ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे आबा एकटेच घरात आहेत। आबांना आता मात्र आपण काही करून जिवंत ठेवायचंच नाहीये, जेणेकरून आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय यायला नको आहे। यावरती लगेचच तो म्हणतो, चल या म्हाताऱ्याला वरती नेऊया टेरेसवरती आणि टेरेसवरती नेऊन त्याला वरतून ढकलून टाकूया, म्हणजे ना हे सगळेजण तिकडे त्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल आणि या सगळ्यामधून अद्वैतचं लक्ष पुन्हा एकदा डायव्हर्ट आपल्याला करता येईल। असं म्हटल्यावरती ती म्हणते, तेच या म्हाताऱ्याचे संपण्याचे
दिवस आलेत आता आपल्या सख्ख्या वडिलांच्या बद्दल हे बोलताना तिला तिळमात्र लाज सुद्धा वाटत नाहीये. आणि त्यानंतर मग ती सांगते चल लवकर असं म्हणत आजोबांना मारण्याचा प्लॅन करत दोघं जण त्यांच्या रूम मध्ये येत आहेत. इकडे तोपर्यंत आता सुकन्या हॉस्पिटलमध्ये थोडी थोडी बरी होत आहे. आणि त्यानंतर मग आता ती सांगते आहे की डॉक्टर डॉक्टर आणि असं म्हणत तिला आता काहीतरी होतंय, म्हणजे तिला असं खूपच अस्वस्थ वाटतंय की काहीतरी आपल्यासोबत होतंय असं तिला आता विचार करत असताना तिकडे अद्वैत तिच्याकडे आलेला आहे. अद्वैत येतो आणि त्यानंतर तो म्हणतो तुम्ही मला बोलला नाहीत की तुमचं हार्ट ट्रान्सप्लांट झालंय ते. यावरती ती हात धरते. चांदेकर असं म्हणते आणि ती सांगते मला न चांदेकरांच्या घरातली सगळ्यांचीच काळजी वाटती आहे असं म्हणत लगेचच आता इकडे ती बोलायला लागते. त्यावरती अद्वैत म्हणतो चिंता करू नका तुम्हाला काहीही होणार नाहीये असं म्हटल्यावरती ती म्हणते हो पण मला असं वाटतंय की आपण आत्ताच्या आत्ता घरी जायला पाहिजे. त्यावरती अद्वैत म्हणतो ऐका आधी इतक्यात घरी जाण्याच्या गोष्टी करू नका, तुमची तब्येत बरी नाहीये त्यामुळे ती तब्येत आधी बरी करा आणि त्यानंतर मग जाऊया. यावरती ती म्हणते नाही आत्ता मी बरी आहे, तुम्ही उगाचच मला इकडे थांबवू नका, मला इथे चैन पडणार नाहीये. यावरती अद्वैत म्हणतो असं काय करताय, अहो तुमची तब्येत बरी नाहीये ना. त्यावरती ती सांगते की नाही मला जायला पाहिजे. यावरती अद्वैत आता म्हणायला लागतो खरं सांगायचं तर तुमचं हृदय ट्रान्सप्लांट झालंय. यावरती ती सांगते हो हे कुणी केलंय काय केलंय मला खरंच काही माहिती नाहीये, पण ज्या व्यक्तीने हे हृदय ट्रान्सप्लांट केलंय ना माझ्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं काम केलेलं आहे. आज जर का मी श्वास घेऊ शकत आहे किंवा आज जर का मी जिवंत आहे तर ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीमुळेच. त्या व्यक्तीने माझं आयुष्य आतून बाहेर पूर्ण बदलून टाकलेलं आहे असं आता ती म्हणत आहे. बरं तोपर्यंत इकडे आता लगेचच अद्वैत सांगतोय आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नाहीये, ती व्यक्ती आहे कला. काय बोलता तुम्ही. यावरती तो सांगतो तुमच्या इथून ज्या वेळेला खाली ते पेपर पडले ना त्यावेळेला मी ते पेपर पाहिले आणि ते पेपर पाहिल्यावरती मला आता समजलं की याच्यामध्ये तुमचं हार्ट ट्रान्सप्लांट त्याच दिवशी झालंय ज्या दिवशी कलाचा अपघात झाला. तुम्ही दोघी जणी एकाच हॉस्पिटलमध्ये होतात हे ज्या वेळेला कळलं आणि त्याच वेळेला मी आता माझ्या इकडे फोन करून विचारलं आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की ते हार्ट प्लांट माझ्या कलाचं हार्ट हे तुम्हालाच हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते म्हणजे मला ते कलाचं हृदय नसतं ना मिळालं तरी चाललं असतं, पण कला मॅडम जिवंत राहणं आवश्यक होतं. त्यांनी आता स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मला या सगळ्यामध्ये आता वाचवलेलं आहे. खरंच त्यांचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. किती वेळाची आमची भेट, मोस्टली 5 मिनिटाची आमची भेट, पण या 5 मिनिटाच्या भेटीमध्ये त्यांनी माझं उभं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. कशा आहेत ना त्या, फक्त दुसऱ्याला देणं आणि देणंच त्यांना माहिती आहे. म्हणजे आज माझ्या आयुष्यामध्ये फक्त 5 ते 10 मिनिटासाठी येऊन माझ्या आयुष्याचं सोनं करून त्या निघून गेल्या. खरंच माझ्या आयुष्यामध्ये इतकी व्यक्ती चांगली मी कधी पाहिलीच नव्हती. खरंच त्यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत सुकन्या आता बोलते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो माझी कला होतीच अशी, दरवेळी दुसऱ्यांचा विचार करायची, प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना हे करायची. यावरती आता इकडे सुकन्या म्हणते एक वेळ मला काही झालं असतं तरी चाललं असतं, पण कला मॅडमना काहीच व्हायला नको होतं. खरं तर इतक्या चांगल्या त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना आता का असं हे सगळं झालं. नाही त्यांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगते की कला मॅडमना न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमची जी मदत करता येईल ती मदत आता करण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो हो कलाला न्याय तर मिळवून द्यायलाच पाहिजे. बरं तोपर्यंत इकडे तिला काहीतरी घरी चुकीचं घडते असं आता वाटते आणि त्यावेळेला ती म्हणते खरं सांगू का तर मी याच्या पुढे फक्त या हृदयाचंच ऐकणार आहे, कारण या हृदयानेच मला आता कसं जगायचं हे शिकवले. त्यामुळे हे हृदय जे काही बोलेल तेच मी करणार आहे. मी वचन देते कला मॅडमना की जे तुमचे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना तर पकडून दाखवेनच, पण तुमचे हृदय जे मला सांगेल तेच मी करेन. मी माझ्या हृदयाच्या याच्यातूनच वागणार आहे असं म्हणत ती आता कलाबद्दल भरभरून बोलते. आणि अद्वैत आणि ती दोघं जण त्या दिवशी नक्की काय घडलं असेल किंवा हे सगळं होत असताना नक्की आता काय गोष्टी झाल्या हे आठवण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याच वेळेला इकडे आता आज अद्वैत सांगतोय माझी कला होतीच अशी,
प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार करणारी. आणि त्याला आठवतं ज्या वेळेला कुंकुमार्चनचं हे प्रोग्राम करण्यासाठी अद्वैत गेलेला असतो त्यावेळेला पण आता स्वतः आजूबाजूला आग लागून सुद्धा कलाने कशा पद्धतीने कुंकुमार्चन पूर्ण केलेलं आहे. आणि तो सांगतो कला होतीच तशी, दरवेळेला दुसऱ्यांचा विचार करणारी, प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना हे करणारी अशीच होती माझी कला. हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे रोहिणी आणि राहुल हे दोघं जण आबांना मारण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. आबा आपल्या रूममध्ये आहेत आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणी आणि राहुल यांची कारस्थानं चालू आहेत. दोघं जण आधी खाली येतात, आपल्या अंगावरती ब्लँकेट ओढून घेतात आणि ब्लँकेट ओढून आता दोघं जण लाईट्स ऑफ करण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला लाईट्स ऑफ करतात त्यावेळेला आबा त्यांच्या रूममध्ये एकटेच आहेत आणि आता त्यांच्या जोडीला कोणीच नाहीये. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत आता ही दोघं जण लाईट्स ऑफ करतात. मग आबा थोडेसे पॅनिक होतात. लाईट का बंद झाली, लाईट का बंद झाली असं म्हणत आबा थोडेसे गडबडलेले आहेत. आणि त्यानंतर आबांना जरा धक्काच बसलाय आणि ते आरडाओरडा करायला लागले. त्यांना माहिती आहे की सुकन्या आणि अद्वैत हे दोघं जण इथे नाही आहेत. पण आता नक्की दुसरं कोण आहे, रॉकेट रॉकेट असं म्हणत ते आता रॉकेटला सुद्धा आवाज देत आहेत. रॉकेटला आवाज देत आहेत पण रॉकेट काही आता येत नाहीये आणि त्यामुळे आता सगळीच गडबड झालेली आहे. आणि त्याच वेळेला आवाज सांगतायत रॉकेट रॉकेट कुठे आहेस तू, सरोज सरोज कुठे आहेस तू. प्रत्येकाला आता आबा आवाज देत आहेत पण कोणाचाच पर्यंत आबांचा आवाज काही पोचत नाहीये कारण घरात कुणीच नाहीये. आणि याचाच फायदा रोहिणी आणि राहुल हे दोघं जण घेत आहेत. हे दोघं जण आबांच्या रूममध्ये आलेले आहेत आणि आबांना आता इकडे स्वतःलाच त्रास होतोय. आबा लाईट्स लावण्याचा प्रयत्न करतायत तर लाईट्स नाहीये आणि त्याच वेळेला हे दोघं जण आता त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत. आबा आता ओरडतायत, आबा ओरडतायत पण त्यांचा आवाज ऐकायला म्हणजे कुणीच नाहीये आणि त्यामुळे लगेचच आता आबांना मारण्याचा यांचा प्लॅन आता यशस्वी झालाय अशी त्यांची धारणा झालेली आहे. पण त्याच वेळेला इकडे आता कलाचं हृदय धडधडायला लागले आणि सुकन्या सांगायला लागले आत्ताच्या आत्ता घरी चला, चांदेकर आत्ताच्या आत्ता घरी चला. यावरती अद्वैत सांगतोय पण तुझी तब्येत, यावरती ती सांगते नाही काहीही झालं तरी सुद्धा माझ्या तब्येतीपेक्षा जास्त काहीतरी तिकडे भयंकर होणार आहे, आपल्या घरी काहीतरी भयंकर होणार आहे आणि म्हणूनच मला आता घरी जायचं आहे, आत्ताच्या आत्ता मला घरी घेऊन चला असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत सांगतोय ऐका तुम्ही असं करू नका, इथे तुमची ट्रीटमेंट चालू आहे ना. यावरती ती म्हणते पण घरी काहीतरी अघटित घडते. यावरती अद्वैत विचार करतो नाही जर का आता ही कलाचं हृदय हे सगळं सांगते तर याच्या आधी सुद्धा आता म्हणजे असं गोष्टी झालेल्या आहेत की ज्या वेळेला कलाला काही वाटलंय आणि ती बोलले त्या वेळेला मग आता काहीतरी अघटित घडलेलं आहे. आणि त्यामुळे हिचं हृदय जर का सांगते की आपल्याला घरी जायचं असेल तर आपल्याला घरी जायलाच पाहिजे. यावरती डॉक्टर येतात. डॉक्टरांना सुकन्या सांगते की मला डिस्चार्ज द्या, माझं घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. फायनली डॉक्टरांकडून डिस्चार्ज सुकन्याने घेतलाय. डॉक्टर सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्हाला इकडे थांबायला पाहिजे, तुमची तब्येत बरी नाही आहे हे ते, पण ती काही ऐकायला तयार नाहीये. आत्ताच्या आत्ता मला सोडा असं म्हणायला लागलेली आहे. आणि फायनली डॉक्टरांनी तिला सोडले आणि त्यानंतर मग आता सुकन्या सांगते मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चला. आणि त्यामुळे सुकन्याचं बोलणं आता अद्वैतला ऐकण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नाहीये. अद्वैत तिला घेऊन घरी चाललाय कारण त्याला माहितीये कलाचा सिक्स सेन्स हा नेहमीच असतो आणि कलाचं हृदय जर का आपल्याला सांगते की घरी चला तर आपल्याला जायलाच पाहिजे. इकडे रोहिणी आणि राहुल हे दोघं जण आता इकडे आजोबांना मारण्याचा प्लॅन करतात. पण त्याच वेळेला त्यांना आता बाहेरून काहीतरी आवाज ऐकू आलेला आहे. बहुतेक अद्वैत आलाय, चल आपल्याला जायला पाहिजे नाहीतर काही खरं नाहीये असं म्हणत ते दोघं जण निघून गेलेत. तोपर्यंत सुकन्या आणि अद्वैत खाली आलेले आहेत आणि त्यांनी आता लाईटचं जे स्विच ऑफचं बटन आहे ते स्विच ऑन केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ते दोघं आलेत आणि आबांची अवस्था बघून त्या दोघांनाही खूपच धक्का बसलेला आहे. आता इकडे आबांना अद्वैत सांगतोय आबा काय झालं, आबा काय झालं, तुमची तब्येत ठीक आहे ना. आबा म्हणतात कुणीतरी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. यावरती तो म्हणतो काय प्राणघातक हल्ला तुमच्यावरती. त्यावरती आबा म्हणतात हो प्राणघातक हल्ला झाला होता, मला नाही माहिती कोण आलं, मला मारण्यासाठी आले होते. आणि असं म्हटल्यावरती आबांची अवस्था बघून अद्वैतचे पायाखालची जमीनच हादरते आणि सुकन्याला सुद्धा आता खूपच धक्का बसतो. आबा ठीक आहात ना तुम्ही. यावरती मग आता आबा थोडे सावरलेत. पण आता प्रेक्षकांनो इकडे अद्वैत सांगतोय ऍक्च्युली कलाच्या सोबत त्या दिवशी खरं काय झालं होतं हे समजायचं असेल तर तिचा फोन मला मिळायला पाहिजे. खरं सांगायचं तर तिचा अपघातात
असं जेव्हा झाला त्यापासून तिचा फोन तर पूर्णपणे गायबच आहे. म्हणजे तिचा फोन तर माझ्याकडे नाहीच आहे. म्हणजे तो कुठे गेलाय, काय गेलाय, मला काही कळायला मार्ग नाहीये असं आता अद्वैत म्हणतोय. त्यावरती मग आता सुकन्या सांगते बरोबर आहे. मग आता कलाचा फोन हा तिला सापडलेला असतो. ज्या वेळेला हा अपघात झालेला असतो तेव्हा तो फोन तिच्या हातामध्ये असतो. म्हणजे तिच्या हातामधला तो फोन, ती सांगते हाच कलाचा फोन आहे ना. आणि त्यानंतर तो सांगतो हो. आणि मग तो फोन ज्या वेळेला अद्वैतच्या हातात मिळतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या प्रकारची सगळी माहिती अद्वैतच्या समोर आलेली आहे. आणि काय काय रोहिणी आणि राहुलने कारस्थान केले, कशा प्रकारे कलाला मारले, कशा प्रकारे प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतले, या आणि अनेक सत्यांचा उलगडा आता इकडे अद्वैतच्या समोर झालेला आहे.